महाराष्ट्रातील राजकारणामध्ये कधी काळी शेतकरी कामगार पक्षाचं मोठं वर्चस्व होतं। रायगड जिल्हा पाटील कुटुंबाच्या वर्चस्वामुळे शेकापचा बालेकिल्ला होता। पण आता पाटील घराण्यामध्ये फूट पडली आहे। शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाऊ माजी आमदार पंडित पाटील आणि भाचे आस्वाद पाटील यांनी पक्षाला रामराम केलाय। बघूया। महाराष्ट्रातील आणखी एक राजकीय घराणं फुटलंय। रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा हादरा बसलाय। शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांनी कमळ हाती घेतलाय। याशिवाय भाचे आस्वाद पाटील यांनीही भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय। माजी आमदार पंडित पाटील शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू। गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पंढरपूरमध्ये झालेल्या अधिवेशनापासून हा वाद सुरू झाला। पंडित पाटील यांनी विधानसभेवेळी अलिबागमधून उमेदवारी मागितलेली होती। पंडित पाटील यांना तिकीट नाकारत जयंत पाटील यांनी आपली सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली। विधानसभेला तिकीट नाकारल्यानं जयंत पाटील आणि पंडित पाटील यांच्यामधील वाद आणखीनच वाढलेला होता। माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद यांनीही भाजपात प्रवेश केला। अनेक लोकांनी मला ऑफर दिली होती, पण मी विचार केला गंगा नदीत गेलेलं बरं असतं, म्हणजे कुंभमेळ्याचं सार्थक होईल। बाकीच्या उपनद्यामध्ये जाऊन ते शेवटी नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नदीला मिळणार आहे। आणि त्याच्यापेक्षा एवढा मोठा निर्णय घेताना मुख्य नदीत गेलेला बरं आहे। आजचा कार्यक्रम एक झाकी आहे। येत्या 2 महिन्यामध्ये बाकी काम निश्चित होईल आणि मला खात्री आहे की एक चांगली पार्टी, शिस्तबद्ध पार्टी खऱ्या अर्थाने सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठला निर्णय घेत नाही। पंडित शेठ सारखी अतिशय अनुभवी मंडळी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व जिल्हा परिषदचे सदस्य असतील, त्या सगळ्यांना मी फार अत्यंत जवळून ओळखतो। पूर्ण खालीपर्यंत तळागाळापर्यंत काम करणारी अशी ही सगळी मंडळी आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांच्या सगळ्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा सुद्धा फायदा हा भारतीय जनता पार्टीला रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात होणार आहे, याची मला पूर्ण खात्री आहे। रायगड जिल्हा हा कधी काळी शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। मात्र पक्षाचे दिग्गज नेते पक्ष सोडून गेल्यानं बालेकिल्ल्यातच शेकापची मोठी पिछेहाट झाली आहे। अशातच जयंत पाटील यांच्या घरातच फूट पडल्यानं पक्ष आणखी अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे। एकेकाळी शेकाप रायगड जिल्ह्यात 1 नंबरचा पक्ष म्हणून ओळखला जायचा। अलिबाग, उरण, पनवेल, पेन या 4 मतदारसंघातून शेकापचे उमेदवार निवडून यायचे। 2019 मध्ये राज्यात एकही जागा शेकापला काही मिळवता आली नाही। 2024 मध्ये सांगोल्यामधून शेकापचे एकमेव आमदार विधानसभेत आले। पंडित शेठ हा फुल टाइम काम करणारा, राजकारण करणारा व्यक्ती आहे। मी बिझनेस सांभाळून राजकारण करत नाही। मी आज गेली 5-6 वर्ष मी सत्तेपासून दूर होतो, तरी पण माझी एवढी लोकप्रियता ही झाकी आहे। पिक्चर बाकी आहे आणि मला निश्चित खात्री आहे मी विदाऊट इंजिन माझा डबा चालत होता। आता धारक साहेबाचा डबा आहे, त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण यांचं इंजिन आहे। त्याच्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल। विधानसभा निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यातील 4ही बुरुज शेकापचे ढासळून पडलेत। तर शेकापचे बुरुज ढासळत असताना भाजपनं आपला किल्ला मजबूत करण्यास आता सुरुवात केली आहे। जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांच्यामुळे भाजपची आणखीनच ताकद वाढली आहे। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेसह खासदार सुनील तटकरेंसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते। सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।